मालेगाव सोयगाव मार्गावर घडलेल्या एका हृदयद्रावक परंतु धाडसी घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे। एका बापाने आपल्या निष्पाप मुलीला नदीत फेकून स्वतःही उडी घेतली आहे, परंतु काही निडर तरुणांनी देवदूतासारखी भूमिका बजावत बाप लेकीचे प्राण वाचवलेत। टेहरे फाटा बच्छाव सर्कल जवळील गिरणा नदीच्या पुलावर शनिवारी दुपारी हा थरार घडला। अश्विन पंकज जाधव या व्यक्तीने केवळ 4 वर्षांच्या तेजस्वनीला नदीत फेकले आणि स्वतःही नदीत उडी घेतली। गिरणा नदीचा प्रचंड पाण्याचा प्रवाह पाहता ही घटना पाहणाऱ्यांचे हृदय धडधडू लागले। बाप लेकीचे जीव क्षणात धोक्यात आले। पण याच वेळी परिसरातील काही तरुणांनी देवदूत ठरवून पुढे सरसावले। रोहित गायकवाड, लखन थोरात, विजू गायकवाड, श्याम गायकवाड, श्याम सोनवणे आणि राहुल वाघ यांनी जीवाची बाजी लावत नदीत उडी घेतली। पाण्याशी झुंज देत अथक प्रयत्न करून त्यांनी बाप लेकीला सुरक्षित किनाऱ्यावर आणले। तेजस्वनीला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आलं असून तिची प्रकृती सध्या स्थिर आहे। घटनास्थळी छावणी पोलीस आणि अग्निशमन दलानेही तातडीने मदत कार्य सुरू केले। दरम्यान पोलिसांनी अश्विन जाधवला ताब्यात घेतलं असून प्राथमिक चौकशीत त्याने धक्कादायक कारण सांगितले। माझी पत्नी मुलीकडे लक्ष देत नाही म्हणून हे पाऊल उचललं। मात्र हे सत्य आहे की नाही हे पुढील तपासातूनच स्पष्ट होणार। या घटनेने नागरिकांमध्ये संताप, हळहळ आणि आत्मपरीक्षण निर्माण केले। घरगुती वाद आणि मानसिक ताण यामुळे निरागस जीव धोक्यात येतात हे पुन्हा स्पष्ट झालंय। समाजातील लोकांनी मानसिक आरोग्य संवाद आणि समुपदेशन याला प्राधान्य देणं आवश्यक आहे। वरून पोरगीला फेकून दिला, याने परत उडी मारली। हा वाचू शकला असता पोरगीला, याने फेकायचं काय रिझन आम्हाला माहिती नाहीये। परत आम्ही जाताना माझी गाडी तिथं पुलावरती उभी केली। मी जेव्हा पाहिलं ते गर्दी झाल्यानंतर मी परत ते माझ्या पोरांना इथं परत आडवं धाडून ती पोरगीचा जीव वाचवलाय। आता ती पोरगीचा शेवटच्या टेमाला होती, त्या टेमाच्या दुबण्याच्या शेवटच्या थरावरती असल्यानं शेवट आपल्या पोराने तिथं त्याचा हात धरून वाचवलं। आणि आज मी श्याम अंकुश सोनवणे, आम्ही मित्रांनी ती मुलीला त्यांनी आतमध्ये नदीत फेकून दिलं तर आम्ही पाहिली। आम्ही पळत पळत गेलो, ती मुलीला वाचवलं आणि ती वाचवताना बाकी सगळे मित्रांनी आम्हाला सहकार्य केलं। पाणी भरपूर खोल आहे, तुम्ही बघू शकता पाणी किती खोल आहे। बरं, किती वर्षाची होती ती? 4 वर्षाची होती। आम्ही इथं गणेश कुंड बघायला जात होतो, तेवढ्यात माहिती पडलं, मग आम्ही उड्या मारल्या। श्याम अंकुश सोनवणे। आता अवस्था काय? आता बरी आहे बा, तिचं पाणी पुणी काढलं आम्ही तोंडातून, मग आता तिला दवाखान्यात घेऊन गेलेले। या घटनेत एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, समाजात अजूनही मदतीकरिता धाडसी हात पुढे करणारे लोक आहेत, परंतु प्रत्येक वेळी असे देवदूत मिळतीलच याची हमी नाही। म्हणून मानसिक ताण, कौटुंबिक वाद यांचा सामना संवादाने, समजुतीने आणि समुपदेशाने करणे आवश्यक आहे, कारण मुलं ही देवाची अमूल्य देणगी आहे। त्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही।